नमस्कार. ज्ञानयोग फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. स्ट्राईकला असतील प्रितेश पाटील, नॉन स्ट्राईकला असतील पंकज. निलांजन लॉनचा संघ क्षेत्ररक्षण करताना दिसेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर चांगला प्रहार येतोय. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेकडे चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखणखेडा. डॉक्टर आनंद यांचा पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने चेंडू. चौकार मिळतोय. या चौकाराचे प्रायोजक श्री शांताराम दादा पाटील, रुखणखेडकर. मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व तिसरे आणि हे सामने खेळले जात आहेत चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील महाविद्यालय चोपडा, अर्थात MG कॉलेज मैदान. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार, काझीपुरा. श्री PB पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स या स्पर्धेचे प्लेयर्स डगआउट प्रायोजक. फुलटॉस चेंडू पायावर आदळलेला आहे. एक धाव मिळते. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघूया. लेग बाईचा इशारा, अवांतर धाव. पंकज पाटील ऑन स्ट्राईक. प्रितेश पाटील 3 चेंडू 8 धावा. डॉक्टर आनंद पाटील गोलंदाजी करतायत. निलांजन लॉन्स या संघाचे संचालक, टीम ऑनर. टॉस का बॉसचे प्रायोजक संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक लेग स्टंपच्या बाहेर. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडणेकर, शिक्षण महर्षी आबासो व ता पाटील फाउंडेशन चुंचाळे. स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स, निलेश पाटील, चैतन्य फूड्स, ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 14 धावांवर पोहोचते. पंकज पाटील आपलं खातं उघडतायत. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज, श्री सुनील पाटील हिंगोणा. मुख्य प्रवेशद्वार ज्यांनी प्रायोजित केलेले धनश्री इन्व्हेस्टमेंट, श्री राहुल पाटील. ऑफस्टंपच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गिरकी घेतोय. चेंडू अडवला जातोय. दरम्यान एक धाव. 15 धावा 5 चेंडू. बॉलिंग एंडचे प्रायोजक आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू, श्री ललित भैया पाटील अर्थात बंटी भाऊ. फलंदाजी एंडचे प्रायोजक ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट, श्री बापूराव पाटील चौगाव. या षटकातला शेवटचा चेंडू. चला, वेळेचा भान ठेवायचा आहे मित्रांनो. फुलटॉस चेंडू आणि सरळ हातात. प्रफुल्ल पाटील यांनी जाळ्यात फसवलेला आहे फलंदाजाला. प्रितेश पाटील कॉट, प्रफुल्ल बोल्ड, डॉक्टर आनंद. 15 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. बॉल प्रायोजक श्री आबासाहेब सुनील पाटील वाळकी. रिप्ले बघूया कशा पद्धतीने हा ट्रॅप होता. चला, मिश्रण ग्रुपचे भरपूर सदस्य या सामन्यात आपल्याला खेळताना दिसत आहेत आणि प्रफुल्लने ज्यांना बाद केलं ते सुद्धा मिश्रण ग्रुपचे सदस्य आहेत. आणि प्रफुल्लला माहिती आहे की त्यांची कमजोरी काय, त्यांची खासियत काय.
तर त्यांनी बरोबर सापळा रचलेला होता. डॉक्टर आनंद यांना सांगून त्यांनी झेलबाद केलेलं आहे. अंपायर स्लीव स्पॉन्सर्स श्री ॲडव्होकेट रुपेश पाटील. ग्रीन ग्लो स्वराज्यातील मावळे. आपल्याला मैदानात जेव्हा आपण याल त्यावेळेस स्वराज्यातील मावळ्यांची आपण काही ऐतिहासिक माहिती दिलेली आहे. फेअर डिलिव्हरी फलंदाजाला परतावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला प्रायोजक मिळालेले आहेत. कृषीधन ॲग्री अजय पाटील रुखनखेडा. सेल्फी पॉइंट बिर्याणी हाऊस. षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चौकाराचे प्रायोजक शांतारामदादा पाटील रुखनखेडे. शॉट कव्हर क्षेत्रात एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न. गोलंदाजीला आलेले अंबर सर आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं दुसरं षटक घेऊन ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हर क्षेत्रात टोलवण्याचा प्रयत्न. एक धाव मिळते. फुल टॉस चेंडू आणि अंबर सरांनी आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अडवलेलं आहे. एक धाव मिळते. पंकज पाटील आप्पा या नावाने ओळखले जातात आणि भारतीय सेना दलातून निवृत्त झालेले आहेत आणि सध्या प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. फुलटॉस चेंडू लो फुलटॉस ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव. आणि फुलटॉस चेंडूला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. नो बॉलचा इशारा आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. शॉर्ट कव्हरच्या दिशेने एक वेगवान धाव पूर्ण करतायत. दुसरी धाव मिळते का तर नाही. चांगलं बॅकअप. एका धावेने धावसंख्या 20 धावा 20. शॉर्ट ऑफलाईन चेंडू मोठा प्रहार. आप्पा अर्थात पंकज पाटील यांच्या बॅट मधून आलेला आहे मोठा प्रहार. 2 षटकांची समाप्ती. 26 धावा 1 गडी बाद.
फटका फसलेला आहे, चेंडू हवेत आणि गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलेला आहे. प्रतीक पाटील यांनी दीपक पाटील यांना कॉटन बॉल केलेला आहे. दुसरा झटका ज्ञानयोग फाउंडेशन संघाला लागतोय 26 धावांवर. चौथं षटक 29 धावा 2 गडी बाद. अंबरसर गोलंदाजी करतायत. अनिरुद्ध देशमुख चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड 1 धाव. पंकज पाटील 30 धावा झालेल्या आहेत. चौथं षटक प्रगतीपथावर. व्हेरिटो इंजिनिअरिंग भूषण बाविस्कर या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स, तर रोहित दादा निकम चषकांचे प्रायोजक. फुलटा चेंडू काउस कॉर्नरकडे चेंडू येतोय. चेतन यांनी या चेंडूला अडवलेले. अंबरसर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑफ टाइमच्या बाहेर चांगला फटका. चौकार मिळतोय का? नक्कीच मिळेल. प्रयत्न चांगला होता. 35 धावा झालेल्या आहेत.
तर प्रितेश भैया हे बाद झालेले आहेत आणि प्रफुल्ल भैया यांनी त्यांचा झेल टिपलेला होता. आणि मिश्रण ग्रुपचे भरपूर समर्थक या ठिकाणी उपस्थित आहेत दोन्ही संघासाठी. यावेळेस शॉट कव्हर क्षेत्रात एक वेगवान धाव. स्वप्नील भैया असतील, प्रफुल्ल भैया असतील, प्रतीक भैया असतील आणि अंबर सरांना सुद्धा अंबर भैया असं म्हटलं जातं मिश्रण ग्रुपच्या माध्यमातून. चला, आमच्यापर्यंत जी माहिती येते ती सांगायला कोणीतरी तुमचाच समर्थक आहे. आणि आता गोलंदाजीला आलेले आहेत प्रतीक भैया. प्रतीक भैया पाटील. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलाय आणि चेंडू सरळ एक सोपा झेल कल्पेश भैया यांनी सोडलेला आहे. यावेळेस बॅटची कड घेतलेली आहे. चेंडू सरळ अंबर भैया यांच्या हातात गेलेला आहे. आणि मिश्रण ग्रुपचे अध्यक्ष स्वप्नील भैया गोरगावले, श्री पी पाटील रावसाहेब यांनी जो डगआउट आपल्याला प्रायोजित केलेला आहे त्या डगआउटमध्ये बसून आपल्या मिश्रण ग्रुपच्या सहकाऱ्यांसोबत या सामन्याचा आनंद घेताना आपण बघू शकतो. आणि नक्कीच कॅमेरामनला विनंती असेल की आपण त्या ग्रुपला दाखवायचं आहे. चला, आपण बघू शकतो मिश्रण ग्रुपचे सदस्य स्क्रीनवर. या ठिकाणी चांगला डिफेन्स. सदतीस धावा, 3 गडी बाद, 5वं षटक सुरू आहे. आणि 5व्या षटकानंतर आपल्याला ड्रिंक्स ब्रेक घ्यावा लागेल. त्यासाठी प्रायोजक आहेत शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन. दरम्यान षटकार आलेला आहे सचिन पाटील यांच्या बॅटमधून आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. आपण बघूया कल्पेश यांचा हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आणि पूर्ण ताकद या फटक्यामागे लावलेली होती फलंदाजाने. ताकदीचा वापर आणि फटका प्रॉपर. षटकार. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कल्पेश यांनी चेंडू अडवलेला आहे. प्रतीक यांनी चेंडू अडवलेला आहे, माफ करा. आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुउद्देशीय संस्था भारडू. गोलंदाजी यांचे प्रायोजक श्री ललित पाटील. वरपी चेंडू चांगला ड्राईव्ह लॉंगॉनच्या दिशेने. प्रफुल्ल भैया पाटील यांनी या चेंडूला अडवलेले. एक धाव मिळते. पाचवं षटक संपलेलं आहे. 44 धावा, 3 गडी बाद. आणि ड्रिंक्स ट्रॉली मैदानात आलेली आहे. विवेकानंद कापडणेकर चुंचाळे, शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन हे आपले ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक.
प्रफुल्ल पाटील आता गोलंदाजीला आलेले आहेत. आपलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सचिन पाटील त्यांचा सामना करतील. 5 षटकांची समाप्ती, 44 धावा. ड्रिंक्स अवकाशानंतरचा पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा, अवांतर धाव. ॲग्री क्रॉस, ॲग्री इनपुट, श्री बापूराव पाटील, चौगाव. फलंदाजी यांचे स्पॉन्सर्स. थर्ड मॅनच्या दिशेने या चेंडूला ग्लाईड करण्याचा प्रयत्न, गोलंदाजाचा गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. बॅटची कड आणि झेल सुटलेला आहे. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव धावतायत, परंतु हा मिळेल चौकार. शांताराम दादा पाटील रुखणखेडा हे चौकारांचे प्रायोजक. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, 49 धावा. पुन्हा एकदा प्रफुल्ल आपल्या गोलंदाजी मार्कवर, झेल सुटला आणि चौकार गेलेला आहे. ओ, चांगला फटका, सुंदर टायमिंग, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजाच्या डोक्यावरून. क्रिकेट जगतातला सर्वात सुरक्षित फटका ज्याला आपण म्हणतो. एक धाव मिळालेली आहे. अनिरुद्ध देशमुख ऑन स्ट्राईक, आडावतचे रहिवासी. लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मिळते. 51 धावा झालेल्या आहेत, अर्धशतक पार झालेलं आहे. सचिन सामना करतील प्रफुल्ल पाटील यांचा. यावेळेस फटका हवेत. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव धावतायत आणि हा चौकार आहे का, तर तिसऱ्या पंचांकडे आता मदत मागितली जाते. तिसरे पंच आता काय निर्णय देतात ते बघूया. चला, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. पुन्हा एकदा प्रफुल्ल आपल्या गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका, कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर या चेंडूला अडवतोय. एक धाव मिळते. 6 षटकांची समाप्ती, 54 धावा, 3 महत्वपूर्ण गडी बाद झालेले. या सामन्यासाठी मॅच ऑफिशियल्स म्हणून भूमिका बजावत आहेत योगेश भाकरे सर, अविनाश बंगाळ सर, मयूर
सोनवणे सर, स्टायलिस्ट मॅन फ्रॉम नाशिक, आणि गुणलेखक म्हणून भूमिका बजावत आहेत ते हिमांशू तायडे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपण बघू शकतात. व्हेरिटो इंजिनिअरिंग, भूषणदादा बाविस्कर हे आपले यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर्स, आणि लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीवर या सामन्यांचं थेट प्रेक्षेपण आपण बघू शकतो. यावेळेस जितका वेगात चेंडू टाकलेला आहे तितक्या वेगात बाहेर फेकण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, तो फसलेला आहे आणि प्रफुल्ल भैया यांनी चांगला झेल टिपलेला आहे. चौथा फलंदाज तंबूत परतलेला आहे. सचिन बाद झालेले. सचिन कॉट, प्रफुल्ल बोल्ड, प्रमोद. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. एक अवांतर धाव आणि धावसंख्या 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. ज्ञानयोग फाउंडेशन विरुद्ध निलांजन लॉन्स हा सामना रंगतोय. हो, यावेळेस आगळ्या वेगळ्या पद्धतीने या चेंडूला अडवलेलं आहे फलंदाजाने. यावेळेस या चेंडूला टोलवलेलं आहे साईड स्क्रीनकडे. एक धाव मिळते. प्रफुल्ल या चेंडूला अडवत आहेत. तर मराठा प्रीमियर लीगचं हे तिसरं पर्व आपण बघत आहोत. पहिल्या पर्वात जे विजेते संघ होते आणि सहभागी संघ होते त्यांच्यावर एकदा नजर टाकूया. पहिल्या पर्वात प्रथम विजेता संघ होता अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब. अरविंद जाधव यांच्या नेतृत्वात खेळणारा अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब हा संघ पहिल्या पर्वात विजेता होता. आणि 5 फलंदाज आता तंबूत परततोय. तर उपविजेता संघ होता हॉटेल रंगत. तृतीय विजेता संघ होता पोशाख मॅन्सवेअर संघ. त्यानंतर सहभागी संघांकडे जर नजर टाकली, हॉटेल साई प्रसादम संघ, मालती हॉस्पिटल संघ, माऊली ग्रुप, सूर्या इरिगेशन, स्वामी बिल्डर्स, मातोश्री टेंट हाऊस, पवार कन्स्ट्रक्शन, विशाल फर्टिलायझर, सातपुडा ट्रेडर्स हे संघ पहिल्या पर्वात सहभागी होते. तर दुसऱ्या पर्वात अर्थात 2024 मागच्या पर्वात सहभागी संघ होते. प्रथम विजेता संघ होता बीबी आबा फाउंडेशनचा संघ. डॉक्टर हेमंत त्या संघात होते. समाधान सर सुद्धा त्या संघात होते. प्रथम विजेता संघ होता बीबी आबा फाउंडेशन. द्वितीय विजेता साई प्रसादम, हॉटेल साई प्रसादम. दरम्यान चौकार मिळतोय का? चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू सोडलेला आहे आणि चौकार. आणि तिसऱ्या स्थानावर राहिलेला संघ होता श्री ॲग्रो एजन्सीज.
सचिन सर या संघात होते. त्यानंतर सहभागी संघांकडे आपण नजर टाकूया. मातोश्री टेंट अँड डेकोरेटर्स, AB कन्स्ट्रक्शन, साई अकॅडमी, निलांजन लॉन्स, श्री एजन्सीज, तुषार ऑटो पार्ट्स, समर्थ प्रोव्हिजन. आणि नजर असेल तिसऱ्या पर्वाकडे. डॉट बॉल, चांगलं कलेक्शन यष्टांच्या मागे. चतुराई दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी अंबर सरांकडून. मराठा प्रीमियर लीग चोपडा, अभूतपूर्व तिसरे पर्व. आठवं षटक सुरू आहे. प्रफुल्ल पाटील आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले. 1.2 षटकात 11 धावा देत त्यांनी अजूनपर्यंत एकही गडी बाद केलेला नाहीये. ज्ञानयोग फाउंडेशन संघाची धावसंख्या 61 धावा, 5 गडी बाद. हेमंत पाटील ऑन स्ट्राईक. ऑफस्टंपच्या बाहेर वेगवान चेंडू, चांगलं कलेक्शन यष्टांच्या मागे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. ज्ञानयोग फाउंडेशन विरुद्ध निलांजन लॉन्स हा सामना आपण बघत आहोत. चला, वेळेचं भान ठेवायचं, सर्वांना विनंती असेल. यावेळेस हवेत फटका खेळलेला आहे. कव्हर क्षेत्रात स्वीपर कव्हर येतोय, चेंडू अडवतोय आणि माझ्या मते नॉन स्ट्राईक एंडलाच फलंदाज बाद असावा. चला, धावबादच्या स्वरूपात 6वा फलंदाज बाद होतोय. 62 धावा, 6 गडी बाद. विजू पाटील. यावेळेस प्रफुल्ल मात्र दर्जेदार गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय. शेवटचा चेंडू असेल षटकातला. 13 धावा दिलेल्या आहेत. 62 धावा, 6 गडी बाद. ज्ञान योग फाउंडेशन खेळाडू भोजन कक्षाचे प्रायोजक निकेतन या चेंडूचा सामना करतील.
प्रफुल्ल यांचा या षटकातला आणि आपल्या कोट्यातला शेवटचा चेंडू. डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव. निकेतन यांना मिळते 8 षटकांची समाप्ती, 63 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे आणि या एका धावेने धावसंख्या वाढते 67 धावा. 9वं षटक सुरू आहे. स्ट्राईकला असतील याज्ञिक पाटील, प्रमोद पाटील यांचा हा चांगला चेंडू, बॅटची कड घेतलेली आहे. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू अडवतोय. डॉक्टर आनंद कीपर्स एंडला धावतायत, चेंडू गॅदर्ड करतायत, परंतु फलंदाज मात्र एकच धाव घेतोय. चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने प्रफुल्ल, एक धाव मिळते विजय यांना. 9 षटकांची समाप्ती, 69 धावा 7 गडी बाद. कल्पेश आता गोलंदाजीला आलेले आहेत, शेवटचे 6 चेंडू टाकतील.
भूषण पाटील महसूल विभागात सेवा देतात. आणि बाद झालेले आहेत. जयेश यांनी, माफ करा, हिमांशू यांनी चांगली फेकी केलेली आहे आणि भूषण यांना परतावं लागेल. आणि आता सर्वात सिनियर खेळाडू मैदानात आलेले दिसत आहेत. जिजाबराव आलेले नॉन स्ट्राईक एंडला. शेवटचं षटक, शेवटचे 3 चेंडू बाकी. अंबरसर यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी करताना त्यांचा उत्साह नेहमी बघण्यासारखा असतो. लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धाव मिळते. योगेश भाकरे सर पंचगिरी करताना. फटका फसलेला आहे. चेंडू हवेत. गोलंदाज स्वतःच धावतोय आणि झेल टिपतोय. तर ज्ञानयोग फाउंडेशनच्या संघाने सर्व गडी बाद आणि या ठिकाणी नो बॉलचा इशारा आलेला आहे. सर्कलच्या आत माझ्या मते 3च खेळाडू होते. आणि सक्सेस स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, ज्या ठिकाणी युवा खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं, असे डॉक्टर मयूर अग्रवाल सर आमच्यासोबत उपस्थित आहेत. सोबतच सचिव मनोज जाधव आणि त्यांचे सहकारी सर्वांचं मराठा प्रीमियर लीग पर्व 3च्या वतीने मनपूर्वक स्वागत. आणि 74 धावा केलेल्या आहेत ज्ञानयोग फाउंडेशन संघाने. आणि निलांजन लॉन्सला हा सामना जर जिंकायचा असेल तर 75 धावांचं लक्ष्य असेल. तर काही क्षणाची विश्रांती आणि पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. तर सक्सेस स्पोर्ट्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर मयूर यांना विनंती असेल की आपण मंचाकडे जायचं आहे आणि मराठा प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने आपला सत्कार स्वीकारायचा आहे. मनोज भाऊ, आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा जायचंय.
सोनू मराठे स्ट्राईकला, गोलू मराठे स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला अंबर पाटील सर. गोलंदाजी करतायत पंकज पाटील. पुन्हा एकदा ऑफ स्टंपला रूम मिळालेली आहे. स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. पॉवर प्लेची 2 षटकं, त्यात 3 खेळाडू 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर उभे असलेले आपल्याला दिसतील. तर फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा फायदा उचलण्याचा प्रयत्न आणि हा पहिला चौकार. निलांजन लॉन्स या संघाचं खातं उघडलेलं आहे. फुलटॉस चेंडू आणि फटका फसलेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये. पुन्हा एकदा मिसफिल्ड आणि एकच धाव मिळेल. तर निलांजन लॉन्स या ठिकाणी आपण आपल्या विवाह प्रसंगासाठी, बर्थडेसाठी, शुभ कार्यासाठी संपर्क साधू शकतात. डॉक्टर आनंद पाटील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं शॉर्ट सिलेक्शनवर लक्ष द्यावं लागेल. क्लोज टू द बॉडी, शरीरापासून अत्यंत जवळ हा चेंडू होता. चांगला चेंडू पंकज यांचा. अंबर सर अनुभवी आहेत. पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाची समाप्ती, 5 धावा. बळीराजा सीड्स आणि श्री पी बी पाटील रावसाहेब प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. मराठा प्रीमियर लीग तिसरे पर्व चोपडा, माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. फटका पुन्हा एकदा फसलेला आहे. चेंडू हवेत आणि पहिला बळी मिळतोय तो ज्ञानयोग फाउंडेशन संघाला. गोलू मराठे यांना परतावं लागेल.
निकेतन यांनी आपल्या संघाला पहिलं यश प्राप्त करून दिलेलं आहे. फुलटॉस चेंडू, चेंडू उंच गेलेला आहे पंकज चेंडूच्या खाली आणि प्रफुल्ल यांना परतावं लागेल. दुसरा जबरदस्त हादरा बसलेला आहे निलांजन लॉन्स या संघाला. निकेतन यांनी लागोपाठ दुसरा बळी मिळवलेला आहे. प्रफुल्ल पाटील कॉट निकेतन, माफ करा कॉट पंकज बोल्ड निकेतन. पंकज पाटील आप्पा या नावाने आपल्या मित्रपरिवारामध्ये परिचित. आणि याचा पुढचा चेंडू असेल हॅट्रिक बॉल. आणि निकेतन जर हॅट्रिक घेण्यात यशस्वी ठरले तर एकविरा प्लायवूडचे संचालक नारायणराव पाटील यांच्याकडून एक घड्याळ आपल्याला मिळेल. निकेतन यांची हॅट्रिक मिस झालेली आहे. डॉक्टर आनंद यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. हा पहिला षटकार येतोय का तर आलेला आहे. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. अंबर सरांच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार, निलंजन लॉन साठी आलेला हा पहिला षटकार. अलॉंग द कार्पेट चांगला ड्राईव्ह, एक धाव मिळतीये आणि त्यातच समाधान मानावं लागेल. लाईव्ह व्हिजन या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण बघत आहात. आमचे कॅमेरामन अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. मयूर थोरात, सत्यम पाटील, भावेश शर्मा. लेगस्टमच्या बाहेरचा चेंडू, वाईडचा इशारा. भावेश शर्मा आणि अभिषेक देशपांडे आणि आमचे ऑपरेटर अजयजी टोणपे. पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, पंचांचे हात समांतर, याचा अर्थ असतो एक धाव अवांतर. या एका अवांतर धावेने धावसंख्या 15 धावा. आणि आमचे ड्रोन पायलट मनीषजी सावंत अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. बोल्ड अराउंड द लेग्स. हॅट्रिक मिळालेली नाहीये तर काय झालं, ओव्हर हॅट्रिक पूर्ण केलेली आहे.
2 षटकांची समाप्ती, 16 धावा, 3 गडी बाद. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळलेला आहे. लेग बाईचा इशारा. 17 धावा गोलंदाजीला आलेले आहेत हेमंत पाटील आणि त्यांचा सामना करतील कल्पेश सोनवणे. उजवेष्टीच्या बाहेर चांगला चेंडू, फलंदाजाने चेंडू बघितला आणि सोडून दिलेला आहे. एक शॉट थर्डमॅन, एक पॉइंट, एक शॉट मिड विकेट आणि एक मिड ऑफ सर्कलच्या आतली क्षेत्ररचना. ऑफ द हिप्स या चेंडूला शॉट फाईन लेगकडे खेळलेलं आहे. 1 धाव मिळते. तर 30 यार्डाच्या वर्तुळाच्या बाहेर क्षेत्ररक्षण कसं सजवलेलं आहे ते बघूया. एक डीप फाईन लेग, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक काउस कॉर्नर आणि लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस पुन्हा एकदा हेमंत अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. फटका चांगला आहे, संपर्क अतिशय उत्तम, षटकार आलेला आहे. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. आणि आमचे कॅमेरामन बालंबाल बचावलेले आहेत. अभिषेक देशमुख, अभिषेक देशपांडे, माफ करा. ऑफस्टोनच्या बाहेर चांगला चेंडू, सटीक लाईन आणि लेंथने गोलंदाजी. 3 षटकांची समाप्ती, 24 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात. 51 धावा आवश्यक आणि चेंडू 42 शिल्लक. पंकज यांचा ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे हात समांतर, 1 धाव अवांतर. चांगला फटका, 1 धाव मिळालेली आहे. पॉइंट बाउंड्रीकडे या चेंडूला अडवलं गेलेलं आहे. पंकज पाटील उर्फ आप्पा, भारतीय सेना दलातून निवृत्त झालेले आहेत आणि सध्या प्रगतिशील शेतकरी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. हेमंत चेंडू अडवतोय. 1 धाव. शॉर्ट कव्हर क्षेत्रात हलक्या हाताने खेळलेला आहे. 1 धाव मिळते. एकेरी दुहेरी धाव घेऊन धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न असेल
निलांजन लॉन्सच्या फलंदाजांचा. अंबरसर स्ट्राईकला. दोन अनुभवी खेळाडू समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा एकदा पुल केलेला आहे. हेमंत पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेकडे चेंडू लाडवतोय. एक धाव. कल्पेश सोनवणे स्ट्राईकला असतील. सरळ बॅटने चांगला डिफेन्स. जिजाब या चेंडूला अडवतायत सिनियर खेळाडू ज्ञानयोग फाउंडेशन संघाचे. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलेला आहे. 4 षटकांची समाप्ती. 29 धावा, 3 गडी बाद. 36 चेंडू आणि 46 ची आवश्यकता निलांजन लॉन्स या संघाला जिंकण्यासाठी. आणि कुठेतरी प्रफुल्ल पाटील यांनी जो बेजबाबदार फटका खेळलेला आहे त्याचा कुठेतरी भुर्दंड या ठिकाणी भरताना दिसतोय निलांजन लॉन्सचा संघ. पहिला चेंडू होता, लो फुल टॉस होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने ड्राईव्ह जरी केला असता तरी 1-2 धावा मिळाल्या असत्या. विकेट आपली वाचवणं महत्वाचं असतं. परंतु बघा मित्रांनो, ग्राउंडमध्ये जो खेळाडू खेळतो त्याला जास्त आकलन नसतं, त्याला जास्त माहिती असते. बबलू थोरवे लाईव्ह विजनचे संस्थापक या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने चोपड्यामध्ये उपस्थित आहेत. सचिन पाटील वडदीकर. अंबरसर स्ट्राईकला. ऑन साइडला चेंडू हवेत आणि सरळ हातात झेल सुटलेला आहे. दुसरी धाव घेतायत का? परंतु मला माहिती आहे एकच धाव मिळेल. निकेतन यांच्या हातून एक सोपा झेल सुटलेला आहे. तर बॉलवर जायच्या ऐवजी बॉलला जर येऊ दिलं असतं आणि त्याला रिसीव्ह केलं असतं, कुशन दिलं असतं, तर माझ्या मते हा झेल होऊ शकला असता. तर थोड्या थोड्या काही तांत्रिक गोष्टी असतात ज्यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. बेसिक्स ज्याला आपण म्हणतो. फुल टॉस चेंडू, फुल टॉल या ठिकाणी वसूल केलेला आहे. षटकार आलेला आहे ज्याचे प्रायोजक आहेत नारायणराव पाटील, एकविरा प्लायवूड जळगाव. पुन्हा एकदा सचिन आपल्या गोलंदाजी मार्कवर. मिडविकेटकडे चांगला फटका, मिसफिल्ड झालेली आहे शॉट मिडविकेटच्या खेळाडूकडून. पंकजप्पा पाटील या चेंडूला अडवतायत, निवृत्त सैनिक. अनिल सर पुन्हा एकदा स्ट्राईकला. एक जीवनदान मिळालेलं आहे आणि त्या जीवनदानाचा फायदा आपल्या संघासाठी कशा पद्धतीने ते उचलतात ते बघावं लागेल. आणि पुन्हा एकदा फटका फसलाय. यावेळेस सचिनने झेल टिपलेला आहे. अनिल अंबर पाटील, माफ करा, अंबर पाटील कॉट अँड बोल्ड. सचिन
षटकार आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 44 वर पोहोचलेली आहे. 5वं षटक संपलेलं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर निलांजन लॉन्स 44 धावा, 4 गडी बाद. 30 चेंडू 31 ची आवश्यकता. ड्रिंक्स इंटरव्हल शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे हे ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक. तीस चेंडू आणि 31 ची आवश्यकता. निकेतन गोलंदाजीला आलेले आहेत. आणि स्ट्राईकला असतील कल्पेश. ओ चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाचं चांगलं कलेक्शन. पुन्हा एकदा निकेतन आपल्या गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू आता फलंदाजांवर दबाव निर्माण करेल. कारण की प्रत्येक निर्धाव चेंडू ज्याचा अर्थ असा असतो की आवश्यक धावगती या ठिकाणी वाढताना दिसेल आपल्याला. पुन्हा एकदा निकेतन.
उत्कृष्ट गोलंदाजी निकेतन यांची. चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने. हेमंत अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करताना. ऑन साइडला उभ्या उभ्या खेळलेला फटका. 6 षटकांची समाप्ती. 45 धावा, 4 गडी बाद आणि 24 चेंडू. 30 ची आवश्यकता. बघा 30 चेंडू 31 ची आवश्यकता होती. निकेतनचं हे षटक अतिशय उत्कृष्ट ठरलेलं आहे आणि असं अजून एक षटक हवंय ज्यामध्ये धावा कमी द्यायच्या आहेत आणि 1 ते 2 गडी बाद करायचे आहेत. जर आपल्याला या सामन्यात कमबॅक करायचा असेल तर निलांजन लॉन्सला जर हा सामना आता जिंकायचा असेल तर एक मोठं 10 ते 15 धावांचं षटक त्यांना आवश्यक असेल. रुखनखेड्याचे विजूदादा गोलंदाजीला आलेले आहेत. आपल्या ऑर्गनायझिंग टीमचे महत्त्वपूर्ण सदस्य. शॉट ऑफ लाईन चेंडू आणि चेंडू सरळ समालोचन कक्षाच्या वरती षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. ऑप्शनच्या बाहेर चांगला फटका. कव्हर क्षेत्रात चेंडू जातोय. स्वीपर कव्हर चेंडू अडवतोय. दरम्यान 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. विकेटच्या दरम्यान चांगला ताळमेळ या ठिकाणी बघायला मिळतोय. समीकरणाकडे लक्ष टाकूया. 21 चेंडू 22 ची आवश्यकता.
7 षटकांची समाप्ती, 55 धावा, 4 गडी बाद आणि आता 18 चेंडू, 20 धावांची आवश्यकता. आणि हा पंजा ज्ञानयोग फाउंडेशनच्या हातून विजय हिरावून घेऊ शकतो. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सतरा चेंडूंमध्ये 15ची आवश्यकता. चांगला फटका होता, एक संधी होती. यावेळेस फटका फसलेला आहे. चेंडू हादवेत आणि निकेतन यांनी झेल टिपलेला आहे. 5वा फलंदाज नीलांजन लॉन संघाचा तंबूत परततोय. चेतन मराठे नवीन फलंदाज आणि समीकरण आता बघूया. पंधरा चेंडू 14ची आवश्यकता. चेंडू हवेत आणि सचिन यांनी झेल टिपलेला आहे. आणि आता मात्र नीलांजन लॉनचे फलंदाज फक्त हजेरी लावायची कामगिरी बजावत आहेत. सचिन यांचा पुढचा चेंडू असेल हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक घेण्यात जर सचिन यशस्वी ठरले तर एकविरा प्लायवूड यांच्याकडून आपल्याला एक घड्याळ मिळेल. शॉट ऑफ लेन चेंडू, नो बॉलचा इशारा. चेंडू हवेत. निकेतन यांनी झेल टिपलेला आहे परंतु धावबादचा धोका आणि धावबाद झाले का तिसऱ्या पंचांकडे नक्कीच दाद मागितली जाईल. आणि या ठिकाणावरून जे दिसले थोडेसे लेट झालेले दिसलेले फलंदाज. तिसरे पंच काय निर्णय देतात ते बघूया. ज्या ठिकाणी असं वाटत होतं की नीलांजन लॉनचा संघ आरामात हे लक्ष गाठेल परंतु काही फलंदाजांनी जो आताताईपणा केलेला आहे, काहींनी फक्त हजेरी लावायचं काम केलेलं आहे. तर अशी बेजबाबदार फलंदाजी कुठेतरी
ज्यामुळे हा संघ आता संकटात सापडलेला दिसतोय. तिसरे पंच बघतील, कारण की सामना चुरशीचा आहे. दोन्ही संघांसाठी विजय फार महत्वाचा आहे. चला, नो बॉल साठी सुद्धा या ठिकाणी, गोलंदाजाच्या शैलीसाठी सुद्धा या ठिकाणी ओके, रिटर्न क्लिसचा नो बॉल होता, तर हा नो बॉल नाहीये, त्यामुळे फलंदाज झेलबाद आहे आणि हॅट्रिक पूर्ण झालेली आहे. तर मराठा प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वात पहिली हॅट्रिक नोंदवणारे गोलंदाज म्हणून सचिन पाटील यांची नोंद होईल आणि त्यांना एकविरा प्लायवूड चे संचालक नारायणराव पाटील यांच्याकडून एक घड्याळ मिळणार आहे. समीकरणाकडे नजर टाकूया. 13 बॉल 14 धावा आणि 7 गडी बाद झालेले आहेत. षटकातला शेवटचा चेंडू आणि हा वाईड चेंडू. अविनाशजी सोनार या ठिकाणी उपस्थित झालेले, तर अविनाशजी सोनार, मराठा प्रीमियर लीग आपलं स्वागत करीत आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने पुल शॉट खेळलेला आहे. पंकज अप्पा पाटील यांनी या चेंडूला अडवलेलं आहे. षटक संपलेलं आहे. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा 7 गडी बाद, 12 चेंडू 12ची आवश्यकता, 12 बॉल 12 धावा. आणि युवा खेळाडू हेमंत यांच्यावर आता जबाबदारी टाकली गेलेली आहे. विकेटचं पतन.
10 चेंडू आणि 9ची आवश्यकता. रंगतदार स्थितीत पोहोचलेला हा सामना आणि अवांतर धाव आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. हा अतिरिक्त रन असेल, वाईड. गोलंदाजाने ज्यावेळेस चेंडू डिलिव्हर केला त्यानंतर फलंदाज सफल झालेले होते. यावेळेस मात्र कव्हर क्षेत्रात गॅप मिळवलेला आहे आणि चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखणखेडा. नऊ चेंडू आणि 5ची आवश्यकता. कव्हर क्षेत्रात जिजाऊराव पाटील यांच्याकडून हलकीशी मिसफिल्ड. 2 धावा मिळत आहेत. जिंकण्यासाठी 8 चेंडू 3ची आवश्यकता. हेमंत यांचा पुढचा चेंडू. आणि फाईन लेगकडे हा चेंडू खेळलेला आहे. चौकार मिळतोय का? तर नक्कीच चौकार असेल हा. आणि निलांजन लॉन्स या संघाने हा सामना जिंकलेला आहे. वेल डन टीम निलांजन लॉन्स. 2 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. आणि या सामन्याचे शिल्पकार ठरलेले आहेत निलांजन लॉन्स या संघाचे प्रमोद पाटील. 2 षटकात 12 धावा देत 3 महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद केलेले होते आणि फलंदाजी करताना 8 बहुमूल्य धावा त्यांनी केलेल्या होत्या.